ब्रॉट टू यू बाय विगार्ड। इतिहासामध्ये पहिल्यांदाच उजनी धरणाची पाणी पातळी मायनसमध्ये गेलेली आहे। यानंतर शेतकऱ्यांना ते पाणी आपल्या पिकांना झडपवण्यासाठी अतिशय कष्ट घ्यावं लागतात। पाईप असेल, केबल असेल, या वाढवावं लागतात। यावरती करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील हे आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया याबाबत। आबा, काय सांगाल? उजनी धरणाची पाणी पातळी कमी झाली आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, सोलापूरला पाणी सोडलं जातं आहे, आपली काय प्रतिक्रिया आहे याबाबत? आता खरं तर तुम्हाला सांगतो, या उजनीगड गांभीर्याने पाहणारा कोणीच नेता सध्या तर पाहायला मिळत नाही। वास्तविक पाहता विद्यमान आमदार आहेत, त्यांनीसुद्धा उजनीकडच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच पाठीमागच्या 2 पाळ्या विनाकारण गरज नसताना सोडण्यात आलेले आहेत। काही आमदारांचे लाड पुरवण्यासाठी हे उद्योग चालू आहेत, असं आम्हाला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगायचं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। भविष्य काळामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर पाणी उजनीमध्ये राहणार नाही आणि शिवाय आज जी परिस्थिती आहे ते कॅबला लावावं लागतात, पायपा लावावं लागतात आणि तेवढं करूनही जे म्हशीचे रानं आहेत ते तुम्हाला सांगतो, काही जनावरंसुद्धा त्या ठिकाणी दगवलेले आहेत। पाण्याच्या आशेने जनावरं गाळामध्ये जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो फसून मारतायत आणि एखादी तुम्हाला व्यक्ती काढायला गेले तरी त्याचा जीव धोक्यात जातो, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून शासनानेच गांभीर्याने लक्ष देऊन या उजनीकडं सकारात्मक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी मला वाटतं। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अब आपण पाहतो की पाणी कमी झालं आहे, गाळ देखील उजनी धरणामध्ये भरपूर साठलेला आहे। गाळ काढल्यानंतर आपली गाळासाठी काय मागणी असणार आहे? खरं तर ही वाळू मिश्रित गाळ हे काढला पाहिजे आणि हे काढायला काही 1-2 वर्षात निघेल असं वाटत नाही। म्हणून 2-3 वर्ष जरी या गोष्टीला गेली तरी चालेल, परंतु हे जवळजवळ 16-17 TMC गाळ मिश्रित वाळू आहे, ती काढणं गरजेचं आहे। त्याच्यामुळं पाण्याचा साठा निर्माण होईल आणि भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल। नक्कीच हे होते माजी आमदार नारायणबा पाटील यांच्या माध्यमातून अशी मागणी केली की शासनाने उजनी धरणाच्या पाण्याबद्दल जे काही जो विचार आहे तो गांभीर्याने केला पाहिजे, तसेच उजनी धरणातील गाळ काढण्याची प्रक्रिया ही शासनाने केली पाहिजे। कॅमेरामन ओंकार गायकवाडसह शीतकुमार मोटे, TV9 मराठी, जेऊर, करमाळा। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।